गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या जाचक अटी रद्द केल्या आहेत. मुंबईसह राज्यातील शाळा आज बंद राहणार आहेत. पंतप्रधान मोदी राष्ट्रप्रमुखांना हैदराबाद हाऊसमध्ये का भेटतात? पुतीन येताच भारतीय रुपयाने डॉलरला मागे टाकलंय. भारताच्या या शेजारील देशात अफूची लागवड मोठ्या प्रमाणात होतीये. क्षमता नसलेले रोहित विराटचे भवितव्य ठरवणार असं म्हणत हरभजन सिंगने टीका केली आहे. लग्नाच्या चर्चांना अखेर रश्मिकाने प्रतिक्रिया दिली आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 5 डिसेंबर वार शुक्रवार. तुम्ही ऐकत आहात isakal.com पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे गिरणी कामगार घराच्या प्रश्नाची. गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर कामगारांना जाचक ठरणाऱ्या अटी रद्द करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलाय, असं आज नगरविकास खात्याचे मुख्य सचिव आसिम गुप्ता यांनी आज कामगारांच्या शिष्टमंडळाला दिलं. कामगार नेते आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाने सिडको कार्यालयात नगरविकास खात्याचे मुख्य सचिव आसिम गुप्ता यांची भेट घेतली. गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर 10 जुलै रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या कामगार नेत्यांच्या बैठकीत सकारात्मक आश्वासन देण्यात आलं होतं, पण त्या आश्वासनाची पूर्तता झाली नव्हती. कामगारांच्या घराबाबत शासकीय निर्णय झाला असल्याचं नगरविकास खात्याचे मुख्य सचिव गुप्ता यांनी शिष्टमंडळाला सांगितलं. त्यामुळे कामगारांना दिलासा मिळालाय. शेलू वांगणी गृहनिर्माण प्रकल्पात जे स्वेच्छेने घरे घेऊ इच्छितात त्या कोणाही कामगार किंवा वारसदारावर आगाऊ 10% रक्कम भरण्याची सक्ती केली जाणार नाही. ही कामगार संघटनांची मागणीही मान्य करण्यात आली आहे. कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत. ही संघटनांनी मागणी केल्याप्रमाणे संक्रमण शिबिरातील 40% घरे गिरणी कामगारांना देण्यास शासन विचाराधीन असल्याचं गुप्ता यांनी सांगितल्याचं कामगार नेते अहिर यांनी सांगितलं. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राज्यातील अनुदानित सरकारी शाळांची. शालेय शिक्षण विभागाने 15 मार्च 2024 रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे राज्यातील अनुदानित सरकारी शाळा संकटात सापडल्या आहेत. या विरोधात राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी शुक्रवारी मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवून सरकार विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात अनुदानित शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. मुंबई शिक्षण उपसंचालक विभागात येणाऱ्या ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यातील शिक्षक संघटना जिल्ह्याच्या ठिकाणांसोबतच मुंबईतील चर्नी रोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. यात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष व शिक्षक आमदार ज.मो. अभ्यंकर, कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. ठाणे, पालघर, रायगडमध्ये राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी आंदोलने केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे हैदराबाद हाऊसची. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात आलेत. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध मजबूत होतील. अंतराळापासून व्यापारापर्यंतच्या क्षेत्रात त्यांची ताकद वाढेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हैदराबाद हाऊसमध्ये भेटणारे पुतीन हे पहिले नेते नाहीत. पंतप्रधान मोदी हैदराबाद हाऊसमध्ये बहुतेक राष्ट्रप्रमुखांना भेटतात. या ठिकाणी प्रत्येक मोठ्या आंतरराष्ट्रीय भेटी, उच्चस्तरीय राजनैतिक बैठका आणि ऐतिहासिक वाटाघाटी झाल्या आहेत. केवळ पंतप्रधान मोदीच नाही तर त्यांच्या आधीच्या जवळजवळ सर्व पंतप्रधानांनी परदेशी राष्ट्रप्रमुख आणि उच्चस्तरीय पाहुण्यांना भेटण्यासाठी हैदराबाद हाऊसला प्राधान्य दिलंय. हे केवळ त्यांच्या भव्यतेमुळेच नाही तर त्याच्या ऐतिहासिक महत्त्व आणि प्रतिष्ठेमुळे देखील आहे. ही इमारत आता भारताच्या राजनैतिकतेचं प्रतीक बनली आहे, जिथे आंतरराष्ट्रीय करारांवर स्वाक्षरी केली जाते आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या रणनीती आखल्या जातात. परंतु आज जग ज्या भव्य इमारतीला पाहते ती एकेकाळी निजामाचं वैयक्तिक निवासस्थान म्हणून डिझाईन केलेली होती. पॉडकास्टची चौथी बातमी आहे डॉलर आणि रुपयाची. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेत. त्यांच्या आगमनाने भारतासाठी आनंदाची बातमी आहे. गुरुवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात मोठी तेजी दिसून आली.
भारतीय रुपया विक्रमी नीचांकी पातळीवरून झपाट्याने सावरला. डॉलरच्या तुलनेत 19 पैशांनी वाढून 89.96 वर बंद झाला. सकाळी बाजार उघडला तेव्हा रुपया प्रचंड दबावाखाली होता. पहिल्यांदाच तो 90.43 च्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला होता. पॉडकास्टची 5वी बातमी आहे नवीन अफू उत्पादक देशाची. अफगाणिस्तानचा उल्लेख न करता अफूच्या लागवडीबद्दल चर्चा करणं दुर्मिळ आहे. एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या अफू उत्पादकांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानात अलीकडच्या काळात सातत्याने घट होतीये. भारताचा शेजारी देश म्यानमार शांतपणे जगातील सर्वात नवीन अफू उत्पादक देश म्हणून उदयास आलाय. यावर्षी गृहयुद्धग्रस्त म्यानमारमध्ये अफूच्या लागवडीने 10 वर्षांचा विक्रम मोडलाय. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा विश्वातून. भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने कडाडून टीका केली आहे. तो म्हणाला की स्वतः काही साध्य न केलेल्या व क्षमता नसलेल्या व्यक्ती रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या महान क्रिकेटपटूंचं भवितव्य ठरवणार आहेत. याला दुर्दैव म्हणावं लागणार आहे. मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही 2027 मधील एकदिवसीय विश्वकरंडक खेळण्याचा विश्वास आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोनही खेळाडूंच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू आहे. हे माझ्या समजण्या पलीकडील आहे. मी स्वतः एक खेळाडू आहे. माझ्यासोबतही अशा प्रकारची घटना घडली. माझ्या सहकाऱ्यांनाही अशा प्रकारच्या घटनांना सामोरं जावं लागलं. त्यामुळे याबाबत काहीही बोलू शकत नाही. एवढं सांगू शकेन की हे दुर्दैवी आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाची. दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या नात्याबद्दल चाहत्यांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून कुजबूज सुरू आहे. दोघांनी आपापल्या करिअरमध्ये दमदार यश मिळवतानाच व्यक्तिगत आयुष्याबाबत मात्र पूर्ण गोपनीयता पाळली आहे. अलीकडेच दोघे फेब्रुवारी महिन्यात उदयपूर येथे विवाह बंधनात अडकणार असल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर पुन्हा त्यांच्या नातेसंबंधाविषयी चर्चा होऊ लागली. अखेर यावर आता रश्मिकाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका मुलाखतीत रश्मिका म्हणाली, या सगळ्या बातम्या म्हणजे अफवा आहेत. अशा बातम्यांचा मला त्रास होतो. पण एक मात्र नक्की, योग्य वेळ आली की आम्ही स्वतः जगासमोर सर्व काही सांगू. तिच्या शांत पण नेमक्या प्रतिक्रियेने पुन्हा एकदा उत्सुकता वाढली. हे होतं isakal.com पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.